आज मध्ये कामात आहे ना, पहिला दिवस आहे. आज मी लई भारी क्लायंट करणार आहे. मॅडम कोणी आहे का? नमस्कार मॅडम, मी LIC कडनं आलोय. काय शिकून आले? LIC कडनं आलोय. आमची आहे ना लाईफ इन्शुरन्सची कंपनी आहे. तुम्हाला LIC घ्यायची का? काय रुपये किलोनी दिली? अहो मॅडम, किलोनं नाही भेटत. काय रुपये डझन दिली? अहो मॅडम, तुम्हाला कळत नाही वाटतं. मी आतमध्ये येऊ का? सगळं माहिती देतो. तर माझं नाव आहे मॅडम लुची. अहो आची नाही, लुची लुची. अहो ल ल लाचं लुची. अरे पागल, कळलं मला. शिंक येत होती. तुझं नाव ऋषी आहे. अच्छा मॅडम, याच्यात आहे ना, हे बघा खूप सारे प्लॅन आहेत. अच्छा, म्हणजे जिओ आणि एअरटेल पेक्षा स्वस्त आहे का? अहो मॅडम, अहो हे काय मोबाईलचं रिचार्ज आहे का? हे इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स. याच्यात भरपूर फायदे आहेत मॅडम. बरं, काय फायदे आहेत माझे? तुम्ही जर मेले ना, तुम्हाला लई पैसे भेटतील. बर ठीक आहे, मग मी मेल्यावर फोन करते तेव्हा या. अहो मॅडम, तुम्ही मेल्यावर फोन कसं करणार? तर मी मेल्यावर त्या पैशाचं काय लोणचं घालू का? अहो मॅडम, ते तुमच्या परिवाराला भेटतील पैसे. समज मी मेलेच नाही तर? अहो मॅडम, तुम्ही मानणार कसं नाही? समजा तुम्ही कुठेवर कुठं तर बाहेर चालले, तुमचा ऍक्सिडेंट झाला तर? माझ्याकडे तर स्कूटीच नाही. समजा तुम्ही शेजारची स्कूटी घेऊन बाहेर गेला तर? ते शेजारचे तर इतके भिकार चोट आहेत ना, ते कधी पाणी पाजणार नाही. स्कूटी काय देतील? असं समजा की तुम्ही 10 वर्ष मेहनत केली आणि स्वतःची स्कूटी गेली, मग ऍक्सिडेंट झाला तर? तिथं मला महिनाभर काम होणार नाही. तू काय पुढच्या 10 वर्षाची गोष्टी करतोस? समजा मी तुम्हाला स्कूटी गिफ्ट दिलं तर? अच्छा, तू मला स्कूटी गिफ्ट देणारच? दे चावी मग. अहो मॅडम, मी तुम्हाला आताच बोललो थांबदा, म्हणलं थांबदा. तूच म्हणला होता मला गिफ्ट देणार आहे म्हणून. दे चावी आता. अहो मॅडम, मी कुठून गिफ्ट देऊ? मी चालत चालत आलोय. नाही, तू म्हणला होता मला देणार आहे म्हणून. दे चावी आत्ताच्या आता. बापरे, मला नाही जॉब करायचं, मी चाललो. दे आत्ताच्या आता स्कूटीची चावी देऊन जा.